मध्य प्रदेशच्या सरकारनं काढाय म्हण, मध्य प्रदेशच्या कोर्टानं निकाल द्यालाय म्हण. तर आता लग्न झालेल्या गड्या संग बिना लग्नाच्या पोरीला राहता येते. हायकोर्टाचा निकाल आहे म्हण. लग्न झालेल्या गड्या संग बिना लग्नाच्या पोरीला राहता येते, पण लग्न झालेल्या बाया संग बिना लग्नाच्या पोराला राहता येत नाही. ह्यो हाय का नाही अन्याय त्या गड्यावर बी त्या बायावर बी. बरं, लग्न झालेला गडी ही नवी बिन लग्नाची पोरगी संग राहिल्यावर त्या बायकोवर देतोय का लक्ष? त्यो देतोय का लक्ष? हाय का नाही कुठाने जिंदगीचे वाढणार त्या पोरीचे बिन, त्या लग्न झालेल्या बायाचे बिन, तिच्या लेकराचे बी. बरं, तिकडं तसं. आणि एखादी लग्न झालेली बाया असली समजा आणि ती म्हणली मला बिन लग्नाच्या पोरा संग राहायचंय, तर तिच्या बी अडचणी आहेत का नाही? तिने नवऱ्याला त्याला घेऊन राहावा का नाही? मग हे असे उलटे पालटे मग दुहेरीत निकाल द्यावा ना. बरं, कुणी कुणा संग लग्न होऊ द्या नाही तर नाही होऊ द्या, पण बाबासाहेबांना द्विभार्या पद्धत लग्नाची म्हणजे दुसरं बंद आहे ना, ती करता येत नाही ना. हे काहीतरी विचार करूनच ते कायदे हे केलेले असते ना. पण किती हे भानगडी आहेत. आता एखादी खमकी बाय असली ती म्हणली मला नवऱ्या संग राहायची ना, आता मला दुसरा प्रियकर पण ठेवायचं, तर कसं करावं? तिच्यावर अन्याय आहे का नाही? बरं, तो हाय का नाही? अन्यायच आहे ना. मग गडी बायाला सगळं सगळं सारखं धरायचं जावं ना म्हणते कोर्टाने बिन कुणी बी. आता उच्च दिल्लीच्या कोर्टात जाते, हे सर्वोच्च न्यायालयात जाते. ह्यो भेदभाव ह्याच्यात नाही, दोघांच्या बाजूने. तुम्हाला काय वाटतंय? लग्न झालेल्या गड्यासोबत म्हणा बिन लग्नाची पोरगी राहू शकते, पण लग्न झालेल्या बायासोबत बिन लग्नाचं पोरगा अगर लग्न झालेला बी गडी राहू शकतं, याच्या बाबतीत काहीच कोर्ट नाही म्हणलं. आता हे सगळं त्या इंस्टाग्रामवर यायलेत माझ्या कोर्टाच्या निकाल म्हणून ते वाचण्यात यायला लागले. पण बाबासाहेबांना सांगितलं होतं द्विभार्य पद्धत जी आहे ना, दोन बायकाची, ह्याच्यामुळे काय होणार आहे माहितीये का? दोन बायका करण्याला सहमती मिळणार मग, आणि हे बायांवर अत्याचार करणारं पुन्हा ठरणार आहे. त्याच्यामुळे हे निर्णय जास्त आहेत ना, ह्याला का सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. थँक्यू.